की आधी एक पूर्ण पक्ष फोडायचा, मग त्याच्यातल्या काही लोकांना सांगायचं की तुम्हीच ओरिजिनल आहात, मग त्यातला एक नेता उघडायचा, मग नाव जातं, चिन्ह जातं, मग पुन्हा आपण नव्याने राखेतनं उभे राहतो, नवे आपण माणसं तयार करतो, तर नवी माणसं तयार केली की त्यांचा फॉर्मच भरू द्यायचा नाही, फॉर्म बाद ठरवायचे. इकडून तिकडून जर फॉर्म झालाच, अप्रूव्ह झाला निवडणूक आयोगाकडून फॉर्म, तर मग ईव्हीएम पॅम्पर करायचे, मतदार यादी सगळी तोडफोड करून टाकायची. त्यांना हवे असणारे मतदार 3-3, 4-4 वेळा नावं येतील, त्यांना नको असलेल्या मतदारांची यादी गायब होईल. एवढ्यातनंही समजा तो बिचारा कष्टाने उभा राहिला तर दारू, मटण, पैसा सगळ्याच गोष्टींचा एकदम पाऊस करायचा. तेवढ्यातूनही जर तो निवडून आला तर तो अख्खा माणूसच पळवायचा. ही लोकशाही असते. आणि तो माणूस पळवल्यानंतर 4-4, 5-5 वर्ष त्याचा निकालच लागू द्यायचा नाही, म्हणजे न्याय व्यवस्था निकाल देणार नाही. माध्यम नरेटिव्ह सेट करायला मदत करणार. जो एक बार बिक सकता है वो बार बार बिक सकता है, वो बिकाऊ ही है, और ऐसे बिकाऊ लोगों से लोकतंत्र बनता है. आणि मोदी लोकतंत्र आणणार आहेत. ऍब्सोल्यूट पॉवर, ऍब्सोल्यूट करप्शन. ज्या मोदींनी हे सगळं नाटक केलं, एका वन नेशन वन पार्टी वन इलेक्शनच्या दिशेने हा देश जातो, एका डिक्टेटरशिपच्या दिशेने. आणि त्यांनी स्पष्ट संदेश दिलाय. मी 3 दिवस झाला सांगते की आयदर वी विल सेट यू और वी विल शूट यू. आमच्या सोबत आलात तर आम्ही सेट करू, आमच्या विरोधात गेलात तर आम्ही तुम्हाला शूट करू. आणि याला देवेंद्रजी याला फार काही मोठं म्हणतायत. ह्या फोडाफोडीच्या राजकारणाची ही गचाळ संस्कृती देवेंद्रजींनी रुजवली. पुन्हा सांगते, देवेंद्रजींनी फोडाफोडी करून स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी जो भस्मासूर वाढवला, तो भस्मासूर देवेंद्रजींच्या डोक्यावर हात ठेवण्या इतका ताकदवर झालाय. हात ठेवायची तयारी सुरू झाली. तुझ्याकडे सगळे भुंकणारे लोक आहेत, तुझ्याकडे नेते घडवणारे लोक नाहीये, तुझ्याकडे अजिबात माणसं निवडून आणू शकणारे त्या ताकदीचे लोक नाही. तुझ्याकडे पैसा चिकार आहे, मग तो ड्रगचा असेल, दारूचा असेल, 2 नंबरच्या धंद्याचा असेल, हप्तेखोरीचा असेल, डान्स बारचा असेल, कुठलंही असेल, हे सगळं आहे. माणसं निवडून आणायची कुवत नाही. पाणी आहे का? पाणी अरे नाही, प्लीज. भाऊक झालेले आहेत सुषमा अंधारे, कारण ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी आज भाषण केलं आणि भाषण किंवा ठाकरेंना ज्या सोकॉल्ड लोकांनी एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की ठाकरेंच्या नेतृत्वात दोष आहे. तुम्ही कुणाकुणाच्या नेतृत्वात दोष काढणार आहात? तृणमूल काँग्रेसमध्ये दोष काढणार, आम आदमी पार्टीमध्ये दोष काढणार, सपामध्ये दोष काढणार, डीएमके मध्ये दोष काढणार, एनसीपी मध्ये दोष काढणार. हे दोष वगैरे सगळं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार आहे. भाजपाची भूक मोठी आहे, पण डिलिमिटेशन बिल पास झाल्यानंतर ज्यांनी भाजपच्या साठी हे सगळे पक्षफोडी केली आहे, ते सगळ्यांचंच पोतेरो होणार आहे. ह्या सगळ्यांमध्ये नुकसान कोणाचं आहे? नुकसान कार्यकर्त्यांचं आहे. नेते सेट होतील, नुकसान कार्यकर्त्यांचं आहे. कारण आम्ही खूप ताकदीने आणि इतरांसारखे दारू मटणाच्या पार्ट्या करून नाही, आम्ही इमाने इतबारे काम केले. ह्या 6 जणांचं काम केलंय आणि मोठ्या कष्टाने नव्याने उभं केलंय. जर ठाकरेंच्या नेतृत्वात दोष असता तर एक नवं चिन्ह घेऊन, नवा चेहरा घेऊन, नवं नाव घेऊन ठाकरेंना लोकांनी का मतं दिली असती? का पुन्हा नव्याने राखेतनं आम्ही उभे राहिलो? 20 आमदार निवडून आणले, आम्ही 9 खासदार निवडून आणले, महापालिकेत 65 नगरसेवक निवडून आणले. दोष असता तर कसं काय लोकांनी मतदान केलं असतं बरं? पैसे तर नाही दिले आम्ही मतदारांना, आम्ही दारू मटणाची पार्टी तर नाही केली. पण मुद्दा हा आहे की आधी एक पूर्ण पक्ष फोडायचा, मग त्याच्यातल्या काही लोकांना सांगायचं की तुम्हीच ओरिजिनल आहात, मग त्यातला एक नेता उघडायचा, मग नाव जातं, चिन्ह जातं, मग पुन्हा आपण नव्याने राखेतनं उभे राहतो, नवे आपण माणसं तयार करतो, तर नवी माणसं तयार केली की त्यांचा फॉर्मच भरू द्यायचा नाही, फॉर्म बाद ठरवायचे. इकडून तिकडून जर फॉर्म झालाच, अप्रूव्ह झाला निवडणूक आयोगाकडून फॉर्म, तर मग ईव्हीएम पॅम्पर करायचे, मतदार यादी सगळी तोडफोड करून टाकायची. त्यांना हवे असणारे मतदार 3-3, 4-4 वेळा नावं येतील, त्यांना नको असलेल्या मतदारांची यादी गायब होईल. एवढ्यातनंही समजा तो बिचारा कष्टाने उभा राहिला तर दारू, मटण, पैसा सगळ्याच गोष्टींचा एकदम पाऊस करायचा. तेवढ्यातूनही जर तो निवडून आला तर तो अख्खा माणूसच पळवायचा. ही लोकशाही असते. आणि तो माणूस पळवल्यानंतर 4-4, 5-5 वर्ष त्याचा निकालच लागू द्यायचा नाही, म्हणजे न्याय व्यवस्था निकाल देणार नाही. माध्यम नरेटिव्ह सेट करायला मदत करणार. ह्या सगळ्यांमध्ये माध्यमांनी, विश्लेषकांनी, न्यायालयाने कुणीतरी हा विचार केलाय का की हे लोक असेच निवडून येत नाहीत, आमच्यासारखे कार्यकर्ते रक्त आटवतात आणि त्या रक्त आटवण्याची त्याची काहीच किंमत नसते. उद्या काय गॅरंटी आहे की जे 6 गेलेत आणि ते निवडून आले, उद्याला समजा उद्या शिंदेंनी ढिगावने पैसा खर्च केला आणि 6 जणांना निवडून आणलं आणि अमित शहाने शिंदेनी जी बोली लावली होती त्याच्या चौपट बोली लावली, तर तिकडे उडी टाकणार नाही त्याची काय गॅरंटी आहे? जो एक बार बिक सकता है वो बार बार बिक सकता है, वो बिकाऊ ही है, और ऐसे बिकाऊ लोगों से लोकतंत्र बनता है. आणि मोदी लोकतंत्र आणणार आहेत. ऍब्सोल्यूट पॉवर, ऍब्सोल्यूट करप्शन. ज्या मोदींनी हे सगळं नाटक केलं, एका वन नेशन वन पार्टी वन इलेक्शनच्या दिशेने हा देश जातो, एका डिक्टेटरशिपच्या दिशेने. आणि त्यांनी स्पष्ट संदेश दिलाय. मी 3 दिवस झाला सांगते की आयदर वी विल सेट यू और वी विल शूट यू. आमच्या सोबत आलात तर आम्ही सेट करू, आमच्या विरोधात गेलात तर आम्ही तुम्हाला शूट करू. सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आता एकदा ठरवावं लागेल गडे. त्यांना आता कार्यकर्त्यांची फरफट बस झाली की तुम्हाला खरंच जर आपली बहीण, आपली बायको, आपली मेहुणी, मेहुणीची पाहुणी, आपली वंशावळ ही सेट करायची आहे सबमिसिव्ह होऊन, का या संसदीय लोकशाहीच्या खातीर प्रसंगी शूट व्हायची तयारी ठेवायची आहे? आम्ही शूट व्हायला तयार आहोत. आम्हाला हा देश घडवायचा. आम्ही शूट व्हायला तयार आहोत. आम्हाला पुन्हा नव्याने उभं
राहायचंय, पण सबमिसिव्ह राजकारण आता सोडून देऊन ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. बाकी या नरेटिव्हचा काही फरक पडत नाही. भाजपची बार्किंग ब्रिगेड रोज काय बोलते त्याचा फरक पडत नाही. शिंदेंनी उभे केलेले भले ते आमदार असतील, खासदार असतील, ज्यांचा भुंकणे एवढा धर्म आहे आणि तुकडा टाकल्यावर भुंकतात, अशा लोकांना उत्तर द्यायला आम्ही बांधील नाहीत. कारण उत्तर देण्यासाठी सुद्धा तेवढी बौद्धिक कुवत आणि लायकी लागते. ज्यांची लायकी नाही त्यांना आम्हाला उत्तर द्यावीसे वाटत नाहीत. जे संजय राऊतजींवरती आक्षेप घेतात आम्हाला त्यांनाही उत्तर द्यायची त्यांना आम्हाला वाटत नाही की गरज. कारण तृणमूल काँग्रेसमध्ये काही संजय राऊत नव्हते. सपाच्या बद्दल आता बोललं जाते तिथे काही संजय राऊत नाहीयेत. आम आदमी पार्टीमध्ये संजय राऊत नव्हते. त्यामुळे हे असले नरेटिव्ह सेट करणारे जे बाजार बुनगे आहेत असल्या भांडगुळांना आम्ही भीक पण घालत नाही. पण लढण्याची तयारी मात्र सगळ्यांनी प्रामाणिकपणे केली पाहिजे. सबमिसिव्ह राजकारण नको. बस झालं आता. फरफट होते या सगळ्यांमध्ये. उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांसमोर उभं राहून सांगितलंय की तुमच्यापैकी कोणी या ठिकाणी त्यांना काय अधिकार आहे? त्यांना काय अधिकार आहे? मी नेता नाही म्हणायचा. आम्ही नेता म्हटलंय ना त्यांना. ते नेते आहेत आमचे. त्यांना अधिकार नाही की मी नेता नाही तुमचा म्हणायचा. आम्ही त्यांना कसं काय बरं सोडू आणि कसं काय आम्ही रजा देऊ? त्यामुळे ते नाही बोलायचं. त्यांनी बाकी काही बोलायचं ते नाही बोलायचं. आम्ही लढायला तयार आहोत. आम्ही पुन्हा पीक आणायला तयार आहोत. आम्ही पुन्हा मशागत करायला तयार आहोत. आम्ही पुन्हा पेरणी करू. आम्ही पुन्हा पीक टरारून उगवून आणू. पुन्हा चोरायचं असेल तर चोरा, पण टायगर बिगर म्हणू नका. Y+ सुरक्षित तुम्ही जिथं फिरता, Y+ सुरक्षित टायगर कधी फिरत नसतो. उंदरं फिरत असतात. उंदरांना ह्या सगळ्या पिंजऱ्यांची आणि सगळ्यांची गरज असते. त्यामुळे तुम्ही टायगर बिगर काही म्हणू नका स्वतःला. उद्धव ठाकरे असं म्हणतात ऑपरेशन कमळ करावं लागतं. त्यासाठी तुम्ही काय रणनीती ते आम्ही काय करायचं ते करू. आम्ही ते बघू. काय माहितीये का, आम्ही पुन्हा म्हणतोय भाजप सोबत लढायला आम्ही खंबीर आहोत. आम्ही तयार आहोत. आम्हाला वाईट कशाचं वाटतंय की आमच्या सोबत जी राहिली, आमच्या म्हणजे आम्ही ज्यांना फार आमच्या जवळचं मानले, आपुलकीचं मानले. मला कालपासून मला हे पचवताच येत नाहीये की ओमराजे असं करू शकतात. हे पचतच नाहीये मला. हे माझ्या जरा जड जाते हे पचायला, की अपेक्षित नाहीये मला त्यांच्याकडून, अजिबातच नाही. कुठल्या विकासाच्या गप्पा मारतायत, कुठल्या निधीच्या गप्पा मारतायत. मग राजाभाऊच्या मतदारसंघात नाहीये विकास, अनिल भाऊंच्या मतदारसंघात नाहीये विकास, अरविंद भाईंच्या मतदारसंघात नाही. ते सुद्धा तर सेम परिस्थिती फेस करतायत ना. राजाभाऊ तुम्ही खासदार तरी आहात रे, आम्ही आमदारही नाही खासदारही नाहीये. आम्ही मरतोय ना, आम्ही लढतोय ना. आमच्या कष्टाची थोडी तर किंमत ठेवा. वाटत नाहीये की तुम्ही आमच्या कष्टाचा अपमान केलाय. म्हणजे ही कार्यकर्त्यांची फरफट आहे. आणि असं झालं तर कुणाला एक सगळ्यात मोठी गोष्ट कार्यकर्ता लाभणं असतं. अशा बदमाशांना विकले जाणाऱ्या लोकांना पुन्हा कार्यकर्ता लाभणार नाही. तुम्हाला नेते खूप लाभतील, खूप ताकदीचे, पण कार्यकर्ता लाभणार नाही तुम्हाला. आता काय अपेक्षित वाटतं? कारण 6 खासदार जे आहेत कुठेतरी एक कशावरून ताई ऐका, कशावरून की आम्ही त्या 6 ठिकाणी पुन्हा नवीन माणूस उभा केला, समजा नवा चेहरा उभा केला, तो पुन्हा आमच्या हातावर तुरी देणार नाही. कशावरून गॅरंटी काय घ्यायची आम्ही? भाजप जर पुन्हा हेच करणार असेल तर पुन्हा आम्ही तेच किती वेळा करणार आहोत? अर्थच नाही याला. ह्याला लोकशाही म्हणतात आणि याला देवेंद्रजी याला फार काही मोठं म्हणतायत. ह्या फोडाफोडीच्या राजकारणाची ही गचाळ संस्कृती देवेंद्रजींनी रुजवली. पुन्हा सांगते, देवेंद्रजींनी फोडाफोडी करून स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी जो भस्मासूर वाढवला, तो भस्मासूर देवेंद्रजींच्या डोक्यावर हात ठेवण्या इतका ताकदवर झालाय. हात ठेवायची तयारी सुरू झाली. सांगताय की ऑपरेशन टायगर पार्ट 2 म्हणजे आमदार आणि नगरसेवक देखील या ठिकाणी लवकरच. अरे बाबा, तू प्रोडक्टिव्ह माल ने ना बाबा. इथं सगळा तुझ्याकडे सगळे भुंकणारे लोक आहेत. तुझ्याकडे नेते घडवणारे लोक नाहीये. तुझ्याकडे अजिबात माणसं निवडून आणू शकणारे त्या ताकदीचे लोक नाही. तुझ्याकडे पैसा चिकार आहे. मग तो ड्रगचा असेल, दारूचा असेल, 2 नंबरच्या धंद्याचा असेल, हप्तेखोरीचा असेल, डान्स बारचा असेल, कुठलंही असेल, हे सगळं आहे. माणसं निवडून आणायची कुवत नाही. आम्ही ब्रँड तयार करणारे आहोत. एका नव्या चिन्हाला आम्ही ब्रँड तयार केलं. आम्ही मशालीचा ब्रँड केला आणि तो ब्रँड आम्ही निवडून आणला. 27 जुलैची डेडलाईन दिली, अल्टिमेटम दिलेलं आहे त्या संदर्भात. बाबा उद्या घेऊन जा. जे विकाऊ आहेत त्याला लगेच घेऊन जा. बरं ठेवू पण नको लगेच. कारण एक जरी नासकं ठेवलं तर ती सगळी डाल नासते. कशाला उगं त्याच्यात. शिंदे आज भाषणात असं म्हटले की देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये खोडा घालण्याचा काही जण प्रयत्न करतायत. जो उन्हें बताते हैं वो हमें भी बताते. वा खूप छान. देवेंद्र फडणवीस जर गावठी चाणक्य नसतील तर त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि गावठी चाणक्य असतील तर या सगळ्या गोड भूल थापांमध्ये आणि अनाभाकांमध्ये येतील. नाहीतरी आई भवानीच्या साईबाबाच्या शब्द घेणारे लोक आहेतच सोबत. काय अडचण. कृष्ण आष्टीकरांवर तुम्ही आरोप केले. कृष्ण आष्टीकरांचं स्पष्टीकरण असल्या म्हणतात की मी अजूनही मी उद्धव ठाकरेंसोबत आहे. कशावरून? कृष्ण आष्टीकर जर उद्धव ठाकरेंसोबत असेल ना तर आपल्या बापाच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन उद्या कर म्हणावं. कर उद्या जोडे मारो आंदोलन. उद्या आपल्या बापाच्या नावानं पिंडदान करून दाखव. कुणाला सांगताय शानपण आणि कुणाला येड्यात काढताय तुम्ही? बाप तसा बेटा. आता काय जाऊ दे.